2 पुस्तकं देणार. गणपती. गणपती स्तोत्रात आणि हरिपाठात. ह्या ज्या मुली आहेत त्यांनी जे 7 दिवस सुसंस्कार शिबिर चालवलं आणि आज आपल्या समोर प्रस्तुत केलं, त्या माध्यमातून त्यांना हळद कुंकू वगैरे करून हरिपाठ आणि गणेश स्तोत्र हे पुस्तकांचं वाटप करण्यात येत आहे. हे वाटप हरिभक्तपरायण लक्ष्मीबाई गौकर करतील अशी मी त्यांना संस्थांच्या वतीने विनंती करतो. समोर आहे, इकडे इकडे एक एक इकडे. हां ते होते नाही पहिले आरती नंतर समोर हां 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 त्याला आरती केली मग तिथे करा. गोगरे शंकरराव गोगरे चुकला तुम्ही लिहिण्यात आपलं गोगरे. वाहून घ्या आता. पहिले आरती गौरवच्या आधी जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु तर गेल्या 7 दिवसांमध्ये लिम्मसवाडा गावामधील मुला मुलींनी सुंदर प्रकारे हे जे शिबिर आहे आयोजित केलेलं आहे त्याचा लाभ घेतला आणि 7 दिवस त्यांनी रामधून सुद्धा काढली मुलांनी आणि सुंदर असा कार्यक्रम आज संपन्न झाला. आणखी एक सूचना द्यायची आहे की मार्च महिन्याच्या 10 तारखेला शुक्ताल येथे कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्यांना शुक्ताल, ऋषिकेश आणि हरिद्वार यांचं दर्शन सुद्धा करायचं आहे आणि 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण करायचे आहे की जेथे शुकदेव मुनींनी ज्या वटवृक्षाखाली परीक्षित राजांना जे भागवत सांगितलं होतं ते जे वृक्ष आहे आताही आहे आणि त्या ठिकाणी
भागवत कथा आयोजित करण्यात आलेली आहे. तर ज्यांना ज्यांना भागवत कथेसाठी आणि शुक्ताल आणि ऋषिकेश हे दर्शन करण्यासाठी यायचं असेल त्यांनी जे आयोजक आहे या कथेचे त्यांच्याकडे फोन करून त्यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क जर साधायचा असेल तर इथे बॅनर लागलेला आहे, त्याच्यावर दिंडी प्रमुख पालखी प्रमुख जे आहे तर त्यांचं नाव दिलेलं आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. गोपाल कृष्ण आणि सर्वांचे आभार की ज्यांनी 7 दिवस मला कथा सांगण्याकरिता मला आमंत्रित केलं त्याबद्दल निम्मसवाडा गावामधील सर्व जी जनता आहे, सर्व भाविक भक्त आहेत, त्यांचे सर्वांचे आभार. आणि ज्यांनी माझं नाव सुचवलेलं आहे असे माननीय श्री संदीप दादा महिंगे यांचे आभार की त्यांनी हे माझं नाव सुचवलं आणि त्यातल्या त्यात जे या संपूर्ण कार्यक्रमाला सहभाग आधार ज्यांनी सर्वांनी दिलेला आहे असा भेंडे परिवार. तर या सर्व भेंडे परिवाराचा सुद्धा मी आभार मानते. आणि त्याचबरोबर निम्मसवाडा गावामधील प्रत्येक एक व्यक्ती, कारण हे कार्यकर्ते जरी असले परंतु या लोकांचं जर सहकार्य नसलं तर कार्यक्रम होणे अशक्य आहे. म्हणून निम्मसवाडा गावामधील प्रत्येक एक व्यक्ती सर्वांचे मी आभार मानते. आणि जिथून ज्या ज्या गावावरून पालख्या आलेल्या आहेत त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे सुद्धा मी आभार मानते. माननीय श्री गजानन महाराज ठाकरे यांचे सुद्धा ज्यांनी संचालन केलेलं आहे त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि अनावधानाने मुलाचे आभार मानायचे राहिलेले असतील तर त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि कोणीही राग येऊ देऊ नये, कारण मला कोणाचे नावं माहीत नाही, म्हणून राग येण्याचं काम नाही, म्हणून सर्वांचे आभार मानते. मृदुंगाचार्य महाराज यांचे सुद्धा आभार मानते. हार्मोनियम वादक, टाळकरी मंडळी, सर्व गावगावचे आलेली सर्व भजन मंडळी या सर्वांचे आभार मानते. आणि आम्ही ज्यांच्या घरी होतो त्यांनी 7 दिवस सुंदर प्रकारे सेवा केली अशा आमच्या महिंगे माऊली त्यांचे आणि त्यांच्या ज्या सुपुत्री आहे तर त्यांचे सुद्धा मी आभार मानते की कोणत्याही प्रकारची अडचण त्यांनी आम्हाला येऊ दिली नाही. आणखी सर्वांचे आभार. आणि श्री संत माणिकानंद महाराज यांचा जो दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे अशाच प्रकारे दरवर्षी करत चला आणि त्या माध्यमातून आपलं गाव सुंदर बनवा. त्या माध्यमातून सुंदर बनते गाव, कारण संतांचे चरण आपल्या गावाला लागतात. आणि मागच्या वर्षी ज्यांनी पालखी सोहळा पूर्णानगरवरून ज्यांनी पालखी सोहळा घडवला असे आमचे दादा उमेकर दादा त्यांचे सुद्धा आभार की त्यांनी मग पुढच्या वर्षी भागवत करू आपण असा सुद्धा त्यांनी विचार मांडला होता आणि तो त्यांचा विचार या वर्षी पूर्णत्वास गेला. त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि यानंतर ज्ञानेश्वर माऊली
आरती करा. उभं करता तुझं Thank you.
गजानन बाबाची म्हणलं ते गजानन महाराजची आरती म्हणायला लागते. आरती करो संताजी गजानन प्रभु